कसे आहात सर्वजण? झालं का जेवण वगैरे? आता कशा परिस्थितीत तर स्त्रियांना तर जेवण बनवणं भागच आहे, हो की नाही? चुलीवर म्हणा, कशावर पण म्हणा, तर जेवण बनवणं भागच आहे. निसर्ग निसर्ग हा आपल्याला झाडं देतो आणि झाडापासून आपल्याला ऑक्सिजन आणि लाकडं जळणासाठी, सरपणासाठी ही मिळतात. आज आपल्याला निसर्गाची फार गरज आहे. कारण का? आपल्याला लागणारं लाकूड हे निसर्ग देतं. आणि यालाच म्हणतात जुनं ते सोनं. माणसाने जुन्या गोष्टी कधी पण एखादी गोष्ट आपल्याला जुनी गोष्ट आठवते आणि त्या गोष्टीतून आपल्याला बघा किती आनंद भेटतो. मग ती लहानपणाची असू द्या, कॉलेजमधली असू द्या, शाळेमधली असू द्या, लग्न झाल्याची असू द्या, कुठली पण जुनी गोष्ट, आई-वडिलांसंगतीची वेळ असू द्या, आई-वडिलांबरोबर झालेलं भांडण असू द्या, कुठली पण गोष्ट असली ना, की आपल्याला त्याची हे असते जुन्या गोष्टीची आठवण होते आणि मग त्यातून आपल्याला कधी आनंद भेटतो, कधी दुःखही वाटतं, की नाही अरे आपलं त्या वेळेस फार चुकलं, आपण असं बोलायला नव्हतं पाहिजे, असं वागायला नव्हतं पाहिजे, असं आपल्याला वाटतं. आता हल्ली आज पुष्कळ लोकं आता चुलीवरच स्वयंपाक करत आहेत. काय करणार? नाईलाज आहे. आता हे एकच सांगायचं म्हणजे आता आमच्यासारखे खाली असणारे लोकं म्हणजे आमचं वरती घर नाही, खाली घर आहे. तर आम्ही चूल पेटवू शकतो, आहे की नाही? आणि आमची गरज भागवू शकतो. चपात्या करू शकतो. आता सकाळी बघा मी 4-5 चपात्या केल्या, पाणी गरम केलं अंघोळीचं आणि त्या तव्यातच पालकची भाजी बनवून टाकली. झालं. माझं अख्ख्या दिवसभराचं काम झालं. हं. रात्रीचा वरण-भात होता. बस झालं मला तो, आहे की नाही? तर असं आहे बघा, माणसाने आयुष्यात किती पण संकट आली ना, तर संकटाला धैर्याने तोंड दिलं पाहिजे. पण देणाऱ्यांना धैर्याने तोंड देताना आपल्याला कोणाची तरी आधाराची गरज पण असते, हो की नाही? आता नवीन पिढी आहे, त्यांना काही समजत नाही, की चूल कशी मांडायची, कसा स्वयंपाक करायचा, कशी लाकडं काढायची. मग त्याला आमच्यासारखी माणसं लागतात, की नाही बाई चल मी आणून देते तुला सर्व, तू कर असं. असं असतं बघा. कधी पण घरात मोठ्या व्यक्तीची साथ असणं ही फार महत्त्वाची असते. वेळोवेळी आपल्याला त्यांची गरज असते. पण हल्ली असं निघालेले नाही. मी आणि माझा नवरा आणि माझी लेकरं एवढंच राहणार आणि फ्लॅट सिस्टम आलेली. त्यामुळं आता फ्लॅटमध्ये तर कशा चुली पेटवणार? त्यांचं घर नाही का खराब होणार? तर असं असतं माहिती आहे का? म्हणून माणसाने ना मातीशी राहावं. देव म्हणशील किती तुम्ही माझ्यापुढं. आता एक मागच्या वेळेस असं निघालं होतं, की मोबाईल घ्यायचा, लगेच ऑर्डर, जेवणाची ऑर्डर लगेच दारात यायची. आता येईल का? कशी येणार? हां? येणारच नाही. नाहीतर लोकांच्या खिशात पैसा आहे. लोकांच्या खिशात सर्व आहे. परंतु जेवण नाही आहे. हॉटेलमध्ये पण नाही. लोकं म्हणायचे, "काय कोणाची गरज आहे? मी जाईन हॉटेलमध्ये खाईन, नाहीतर मागवीन मी दारात." बरोबर आहे का नाही? माणसाची मिजाज. पैसा येतो का कामाला? तुमच्या खिशात लाखो रुपये आहेत. पण येतात का ते वेळेला? नाही. मग तुम्हाला एखादा गरीब माणूस 2 भाकरी, 2 चपात्या, भाजी आणून देईल. कारण का ते त्याच्याकडं आज आहे आणि तो करू शकतो, माहिती आहे का? त्यामुळं कधी आयुष्यामध्ये कोणाला आहे ना, कमी समजू नका. वेळ मी नेहमी सांगत असते, बघा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, ऐका. आज वेळ चांगली आहे, उद्या वेळ कशी येईल हे माहिती नाही. त्यामुळं कोणाला काही बोलू नका. कोणाची गरज लागेल आणि एक वाक्य, मला काही कोणाची गरज नाही, हे बोलू नका. गरज लय वेळा लागते आणि जाताना पण आपल्याला 4 खांदेकरी लागतात. मी नेहमी सांगत असते, की असं कधीच बोलायचं नाही, की माझ्याकडे खूप पैसा आहे, मी काय असं करेन, यो करेन, त्यो करेन, त्यो करेन. अगं बाई, तुझे हातपाय चांगले असले तर करशील ना, नाहीतर काय पैसा बाजारात जाईल का?